महाग दराने आमच्या डोक्यावर विकतं. या बाजारपेठेच्या जोरावर सुद्धा इंग्रज मोठा झालाय. तर इंग्रजाची आर्थिक बाजारपेठ थोडीशी डळमळीत करण्यासाठी परदेशी कापडाची होळी करायची आणि सगळ्यांना व्रत घ्यायला लावायचं. परदेशी वस्तू घेणार नाही, वापरणार नाही, परदेशीवर बहिष्कार. काय मौज आहे पहा. त्याही काळात ते करावं लागलं. स्वराज्यानंतर परत राजीव दीक्षितांना सुद्धा ते करावं लागलं. आपली स्मरणशक्ती फार तेज आहे. एकदा सांगून जमत नाही आणि कित्येक वेळेला स्वदेशी करणाऱ्याच्याच घरात परदेशी वस्तू सापडतात. तेव्हा आणखीन यातना होतात. ओठात एक आणि घरात एक सावरकरांना खपलं नाही. त्यांनी परदेशी कापडाची होळी करण्याच्याच कालखंडात आपल्या नाशिकला जाऊन घरी जाऊन घरामध्ये असलेल्या सगळ्या परदेशी बरण्या त्यातले साहित्य दुसऱ्या बरणीमध्ये काढून घेऊन मग फोडल्या. हे सगळं सांगणं आवश्यक आहे का? आमच्याकडे फोडायला तयार आहे. ते लोणचं वायाने घालवायचं. ते आपल्या देशी भांड्यामध्ये घेऊन परदेशी बरण्या फोडल्या. आपली वहिनी, आपली बायको, आपले भाऊ, त्यानं हे सगळं सांगितलं की मी अशी अशी हे होळी करणार आहे. शाबास पोरा. आता एक आक्षेप आणि दुसरं खंडन. होळीचा दिवस ठरला, दसऱ्याचा दिवस, सीमोल्लंघन करायचं. मी इंग्रजाला घाबरतो ही सीमा ओलांडायची. दसऱ्याच्या दिवशी होळी काय सण आहे ना. अनेकांनी असा मुद्दा केला, तात्या आपण हे सगळे एकत्र कपडे जमा करून उकिरड्यावर टाकले तर काय हरकत आहे? यांनी राग पुरेसा व्यक्त होत नाही. आपण जरी ते उकिरड्यावर टाकले तरी तिथून घरी घेऊन जाणारी गाढवं खूप आहेत, फुकट मिळाले म्हणून. असं अर्धवटासारखं काम करायचं नाही. आग लागल्यानंतर जो राग व्यक्त होतो असं टाकून दिलेली होत नाही. आता ह्याच्यावरचा आक्षेप, कपडे पेटवण्यात काय शौर्य आहे? आम्ही पेटवू. त्याला सांगायचं फुकण्या. ते कपडे बाथरूम मध्ये नाही पेटवायचे, ते इंग्रजाच्या समोर पेटवायचे. जेव्हा इंग्रजाची फौज समोर उभी असेल, इंग्रजाचे सैनिक समोर उभे असतील, एखाद्या वेळेला ते पोलीस असं केल्याबद्दल लाठी हल्ला सुद्धा करू शकतात. हे माहीत असताना उभं राहायचंय. प्रेयसीचा रुमाल पेटवायचा नाही आपल्याला. आणि पोलिसांचा लाठी हल्ला खरंच कसा असतो याचा अनुभव घ्यायचा जर असेल, म्हणजे जाऊ नका कुठे पोलिसांकडे, घरच्या घरी कसा घ्यायचा सांगतो. आपल्या घरामध्ये धुणं वाळत घालायची काठी असते ना, बारीकशी, ती काठी घ्यायची आणि आपल्या गुडघ्याच्या खाली जे हाड असतं याला नडगी असे म्हणतात. या आपल्या नडगीवर आपल्याला सहन किती होईल याचा अंदाज घेऊन एक फटका मारायचा. असा टॉक्कन फटका मारून बघितला म्हणजे आपल्याला प्राथमिक अनुभव येईल. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, काय सांगू झाले काहीची आबाही, पुढे चाली नाही. एक दोन दिवस चालता येणार नाही, पण माझ्याच हाताने माझ्याच नडगीवर मी मारलेल्या एका फटक्याचा परिणाम जो हा, तर पोलिसांनी अशी गच्चांटी धरून त्याच्या हातातल्या दंडुक्यानं इतका वर दांडका घालून राप्तीशी जर नडगीवर मारायचं असेल तर माझ्या पायाची काय दशा होईल हे माहीत असताना मोर्चामध्ये येऊन उभं राहणं याला शौर्य लागतं. तुला दोन झापडात पोलीस मारतील एवढं कळलं तरी मेल्या पांघरुणातनं बाहेर येत नाहीस. पण सावरकरांचं काही शौर्य आहे म्हणून विचारायचं होय. अरे सावरकरांनी अशी इंग्रजासमोर त्याला तोंडास देखत शिवी घालायला एक नाही, दोन नाही, 300 मुलं उभी केली. 300 मुलं येत आहेत म्हटल्यावर त्यांचे पालक सामील झाले. लोकमान्य टिळकांपर्यंत वार्ता पोचली तेव्हा टिळक म्हणाले, मी या मिरवणुकीत सामील होणारच. टिळकांचे भक्त म्हणाले, टिळक तुम्ही राष्ट्रीय नेतृत्वात आहात, तुमच्यासारख्या मोठ्या माणसांनी या पोरकटपणामध्ये सहभाग घेता कामा नये. तेव्हा टिळक म्हणाले,
आमच्यासारखी वजनदार माणसे तिथे गेली म्हणजे तो पोरकटपणा राहणार नाही. आम्ही गेलोच नाही तर तो पोरांचा पोरकटपणा होईल. आम्ही जाऊन त्यास वजन प्राप्त केले पाहिजे. म्हणून त्यांना लोकमान्य टिळक म्हणत, आम्ही राजमान्य. राजाला मान्य असेल तर जमेल हो, नाहीतर काही आंदोलनामध्ये यायचं नाही हो. सावरकरांनी इंग्रजाच्या समोर उभं राहून, बर मूक मोर्चा नाही, होळी रे होळी पूर्णाची पोळी, पुढचं सांगता येत नाही, इतक्या वाईट शब्दात शिमगा करून इंग्रजाच्या फौजे देखत काम करायचं सोपी गोष्ट नाहीये. मला सांगा, आज सुद्धा ज्या मिरवणुकीवर लाठी हल्ला होण्याची 100% शक्यता आहे, अशा मिरवणुकीला या म्हटलं तर आपण तरी जाऊ का? हे एक प्रामाणिकपणे मनात विचार करा आणि बोला. बर, क्रिकेटचं पॅड बांधून जायचं नाही, असंच जायचं. या मुलांचा उत्साह कसा असेल हो? तर या उत्साहाचं वर्णन करताना आमचे बाबा गोविंद स्वामी आफळे त्यांनी पद असं तयार केलं. त्यांनी कल्पना अशी केली की सेतू बांधताना वानरांचा जो उत्साह होता तो या मुलांचा उत्साह असणार. रामासाठी सेतू बांधताना वानर म्हणत होते, सेतू बांधा रे 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 सागरी सेतू बांधा रे सागरी सेतू बांधा रे सागरी. सियावर रामचंद्र की जय. सेतू बांधा रे सेतू बांधा रे. आपल्याला काय करायचंय? होळी करायची आहे. होळी मांडा रे 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 साजरी होळी मांडा रे साजरी होळी मांडा रे साजरी. प्रभुवर लोकमान्य की जय. होळी मांडा रे होळी मांडा रे होळी मांडा रे होळी मांडा रे. अरे दारो दारी फिरवा झोळी अळी अळी तू नव्या आरोळी. दारो दारी फिरवा झोळी अळी अळी तू नव्या आरोळी. विदेशी कपडा गल्लो गल्ली विदेशी कपडा गल्लो गल्ली विदेशी कपडा गल्लो गल्ली. जमवा डोंगरवरी होळी मांडा रे साजरी होळी मांडा रे साजरी होळी मांडा रे साजरी. प्रभुवर लोकमान्य की जय. होळी मांडा रे होळी मांडा रे. पहिली होळी पहिली सलामी प्रकाश जाईल दूर पश्चिमी. पहिली होळी पहिली सलामी प्रकाश जाईल दूर पश्चिमी. साहेबाला दिसेल जळता साहेबाला दिसेल जळता द्वेषाग्नी किती उरी. होळी मांडा रे साजरी होळी मांडा रे साजरी होळी मांडा रे साजरी. प्रभुवर लोकमान्य की जय. होळी मांडा रे होळी मांडा रे. पुण्याच्या रस्त्या रस्त्यातून ह्या होळीचा गाडा मिरवत 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 स्मशानापर्यंत नेला आणि लकडी पुलाच्या नदीच्या संगमासमोर जी चिता पेटवली गेली त्याच्या समोर लोकमान्यांनी भाषण केलं की या होळीची धग आता इंग्लिश पार्लमेंटला लागल्या वाचून राहणार नाही. आज इंग्रजाला समजेल आम्हा तरुणांचं बळ कमी आहे म्हणून फक्त कपडेच पेटले आहेत. सुज्ञास अधिक सांगणे न लगे. अर्थात
ही होळी केल्याबद्दल सावरकरांना महाविद्यालयाने सुद्धा दंड ठोठावला. किती? 10 रुपये. जुन्या काळात 10 रुपये खूप मोठे होते. सावरकरांच्या सगळ्या मित्रांनी पैसे गोळा केले आणि गोळा करता 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 त्याची रक्कम 100 रुपयापेक्षा जास्त झाली. 10 रुपये तर भरलेच, उरलेल्या 90चं काय करायचं? पार्टी. त्याग शिकवायला माणसं उभी आहेत. लोकमान्य टिळकांनी मराठी माणसांनी, हिंदुस्थानी माणसांनी व्यापारात पुढे गेलं पाहिजे म्हणून नवे नवे कारखाने उभे करण्यासाठी पैसा फंड उभा केला होता. आपल्याच घरातल्या एकेका पैशाला एकत्र करून हिंदुस्थानी माणसं अतिशय मोठी उद्योगपती व्हावीत यासाठी खूप मोठा यत्न उभा केला होता. त्या टिळकांच्या पैशा फंडामध्ये सगळे पैसे दिले अशी मुलं. थोडं पुढे जाऊया. सावरकरांचं ते नेतृत्व बघून टिळकांना मोठा आनंद झाला आणि टिळकांनी फक्त एकच इच्छा व्यक्त केली. सावरकर, आपण BA होत हो, पुढे LLBचंही शिक्षण घेता. तुमची हुशारी पाहता LLBची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही जर वकिलीचं कार्यालय थाटलं तर आयुष्यात तुमच्या कुटुंबाला कमी काही पडायचं नाही. पण असं सगळं असताना सुद्धा वाटतं की तुमच्यासारखा देशभक्त जर भारतातच राहिला तर आपली या देशाची वकिली परदेशात कोण करणार? सावरकर, तुमचं वय 22 वर्षाचं आहे. तरुण असलेली पत्नी आणि तुम्हाला झालेला पुत्र या सगळ्यांचा मोह दूर करून तुम्ही परदेशात जाऊ शकाल? जर परदेशामध्ये गेलात तर आपण भारताला शस्त्र सज्ज करू शकता. इंग्रजाशी युद्ध करायचंय ते नुसतं मनाने करता येणार नाही, त्यासाठी अत्याधुनिक शस्त्राची गरज लागणार आहे. इंग्रज भारतीयांना शस्त्र कधीच प्राप्त करू देणार नाही. निर्मिती तर सोडा, शिकायचीही इथे सवलत नाही. अशा वेळेला मार्ग एकच आहे. परदेशात जाऊन आपण जर शस्त्र शिकलात, आपण जर ते भारतात पाठवलं आणि भारतातली नवयुवकांची पिढी जर शस्त्रसज्ज झाली तर इंग्रजाशी युद्ध सोपे जाणार. मात्र यापैकी कोणताही प्रयत्न करताना आपण अडकलात तर एक जन्मठेप अथवा फाशी या 2च शिक्षांमध्ये आपली गणना होईल. 22 वर्षाच्या मुलाला फाशी जाण्यासाठी जा असं म्हणणं मलाही त्रासदायक आहे, पण आज पर्याय नाहीये. सावरकर, रामचंद्रांचा पराक्रम तो होता जो रावणाच्या लंकेत घुसून त्यांनी दाखवला होता. गोपाल कृष्णांचा पराक्रम तो होता ज्यांनी नरकासुराच्या राज्यात घुसून त्यांनी दाखवला होता. शिवाजी राजांचा पराक्रम तो होता की ज्यांनी औरंगजेबाच्या आग्र्यात घुसून त्याची फजिती करून दाखवली होती. दुर्दैवाने शत्रूच्या मुलखात घुसून काही करावं ही भारतीयांची इच्छाच मृत्यू पावली आहे. सातत्याने आयुष्यभर ते मार खाल्ल्याचे गोडवे गातात आणि प्रत्येक वेळेला भूमिका एकच, रावणाला अयोध्येत येऊ दे मग बघतो. मग काय बघतोयस गधड्या? नरकासुराला द्वारकेमध्ये येण्याची वाट बघणाऱ्या मूर्खपणा इतका आमचा हिंदू समाज शत्रू माझ्या घरापर्यंत येऊ दे म्हणून नेहमी वाट पाहतो. छत्रपती शिवराय आणि पुढे धर्मवीर संभाजी राजे या 2 लोकांनीच पहिल्यांदा अशी सुरुवात केली की आक्रमण हे सुद्धा एका प्रकाराने युद्धाचं प्रशिक्षणच असतं. या दृष्टीनं नुसता डिफेन्स नाही, नुसता प्रतिकार नाही, वेळ प्रसंगी शत्रूच्या मुलखात जाऊन त्याच्या अंगावर आक्रमण करून दाखवणं ही धमकच आमच्या अंगात नाही. मी समोरच्याचा हात धरला एवढेच कौतुक, कानफटात का नाही लावलीस? आणि ते सुद्धा हात धरला म्हणजे तो माझ्या गल्लीत होता म्हणून. त्याच्या गल्लीत घुसून 2 फटके लावून दाखव बरं. तसं सावरकर भारतामध्ये टिवटिव उड्या खूप मारता येतील. लंडन मध्ये घुसायचं,
आणि इंग्रजाच्या विरोधामध्ये आंदोलन उभं करून दाखवायचं ही दैवी शक्ती तुम्ही प्रगट करू शकाल असं मला वाटतं. मात्र तिथे मी पिस्तूल शिकायला चाललोय असं पोरकटासारखं सांगून जाता येणार नाही. तर आपण LLB आहात, कायद्याची याच्या पुढची पदवी असते बॅरिस्टर. ही बॅरिस्टर होण्यासाठी मला लंडनला जायचंय असा आपण अर्ज करा. तुम्हाला लंडनकडून शिष्यवृत्ती कशी मिळेल याची शिफारस मी करतो. शिफारस मिळेल, निवासस्थानही लंडनमध्ये मिळेल. मात्र बॅरिस्टरीच्या अभ्यासाबरोबर शस्त्राचा जलद गतीने अभ्यास आणि शस्त्राचे वाहन त्वरित व्हायला हवे आहे. पहा बरे, आणि सावरकर त्यांच्या आत्मचरित्रात असं लिहितात, मी हा हेतू घरच्यांना सांगितला, पत्नीचा निरोप घेतला, मुलाचा निरोप घेतला, थोरल्या भावाचा निरोप घेतला, वहिनीचा निरोप घेतला, धाकट्या भावाचा निरोप घेतला. आणि हा निरोप घेऊन जाता 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 सावरकर लिहितात, त्यांची अवस्था एखाद्या ध्वजासारखी झाली होती. त्यांचं ध्येय काठीसारखं त्यांना पुढे नेत होतं, पण मनाची दोन टोकं मात्र कापडाच्या टोकासारखी मागे 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 घराकडे ओढत होती. त्यांना हृदय नव्हतं असं नाही, त्यांना माया नव्हती असं नाही, त्यांना सगळ्या भावना होत्या, पण त्या देशहिताच्या आड येणार नाहीत एवढं जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम मारुतीचं तेज अंगात होतं. मारुतीची भक्ती करायची म्हणजे लग्न करायचं सोडून देऊन पळावं असा अर्थ नव्हे. जोपर्यंत आपला प्रपंच सांभाळून देशभक्ती शक्य आहे तोपर्यंत जरूर प्रपंच सांभाळावा. पण जेव्हा आता देशभक्ती का प्रपंच अशी एखादी निर्वाणाची वेळ येईल, तेव्हा मात्र तो प्रपंच सुखाने बाजूला करायची ताकद पाहिजे. एवढंही जितेंद्रिय पण पुरेसं असतं. तानाजी मालुसरेंनी शिवाजी राजांची भक्ती करायची म्हणजे लग्नच नाही करायचं असं नाही, वेडेपणा करायचा. त्यांनी लग्न करावं, त्यांनी प्रपंच करावा, रायबासारखा एखादा झकास सरदार पाठवा. आपण जेव्हा सिंहगडाचा विषय येईल तेव्हा मात्र आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग रायबाचं, हेही जितेंद्रियपण आहे, हेही जितेंद्रियपण आहे. आणि सावरकर जेव्हा असा संदेश घेऊन परदेशात गेले असतील तेव्हा त्यांना आशीर्वाद काय दिला असेल हो. एखादा पॉप्युलर गाणं म्हणूया. सगळीच अनोळखी गाणी म्हटली म्हणजे पंचायत होते. तेव्हा आम्हाला माहित असलेलं एखादं म्हणा ना. सगळ्यांना माहित असलेलं गाणं, परदेशात जाणाऱ्या कोणाही देशवीराला आशीर्वाद आणि संदेश द्यावा असं गाणं. जा पोरा जा आकाशी झेप घेरे पाखरा, आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा.
पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा महारुद्र हनुमान की जय. वयाच्या 23व्या वर्षी सावरकर लंडनला पोचले. मी वय का सांगतोय, महत्वाचं आहे ना ते. आपल्या आसपास 23 वयाची माणसं बघा, 22 बघा, 21 बघा, 24 बघा, गद्धे 25. यांच्यामध्ये देशहिताची चर्चा सुद्धा एखाद्या वेळी नसते. यो काय मायकल जॅक्सन नाचलाय, तू नाच. आणि साधारणतः आपलं सगळं नृत्य म्हणजे विजारीमध्ये एखादं प्राणी गेल्यासारखं. आणि असं भूतानी झपटल्यासारखं नाच करायला मैदानभर महाविद्यालयीन मुलं असतात असे बघितले. तो काय ते पॉपचे कार्यक्रम काय होतात, पॉप ढॉप ठॉप फॉप. ऑस्ट्रेलियामध्ये मी कीर्तन करायला गेलो, तिथे ती शेती बघायला गेलो. तिथल्या झाडांना ते काय ऐकवतात, भीमसेन जोशींचं गाणं, हरिप्रसाद चौरशी यांची बासरी, रविशंकरांची सतार. म्हटलं का हो, या झाडांना का नाही ऐकवत ते धाक ठिश फाश फुश फडाकडू काय मांजराची मेल्यासारखी आवाज काढतात धीर आणि त्याच्यामध्ये, हे का नाही ऐकवत. तो शेतकरी म्हटला, असलं संगीत ऐकवलं की वाड खुंटते. शाण्यात ज्यांनी वाड खुंटते ते सगळं टाकलं भारतात आमच्या मडक्यावर, आणि जे चांगलं आहे ते सगळं घेऊन गेलं. होय रे तिकडे. आपलं भारतीय संगीत ऐकायला पण देत नाही तो. वयाच्या 21, 22, 23, 24 या वर्षी मी देशासाठी काही करीन हा विचारही मनात येत नाही. किंबहुना 25ला अतिक्या खंडाला या सगळ्या मुद्द्यापर्यंत आपला मुद्देमाल आलेला असतो. म्हणून वय फार महत्वाचं आहे बाबांनो. वयाच्या 23व्या वर्षी हा मुलगा LLB ची परीक्षा उत्तीर्ण होऊन तिथे पोचला. मुद्दाम सांगायचं कारण हे आहे की घरामध्ये काही उद्योग नव्हताच, घरच्यांनी हाकलूनच दिला होता. अनायसे मोर्चात गेलो आणि देशभक्त म्हणून पदवी मिळाली असं नाही झालेलं. जो बुद्धिवान होता, जो घरच्यांना हवा होता, आपला प्रपंच उत्कृष्ट चालवता येईल अशी ज्याच्यामध्ये पूर्ण गुणवत्ता होती, जो घरामध्ये सगळ्यांना मित्रांनाही हवासा होता, तरी सुद्धा मी देशाला अधिक हवा आहे म्हणून बाकी सगळे सुखाचे मोह बाजूला सोडून 23व्या वर्षी पोरगा इंग्लंडमध्ये जातो. आणि सावरकर लंडनला पोचले. हे दुसऱ्याच आठवड्यात पार्लमेंटला कळतं. कसं? कारण सावरकर नावाची वस्तू ही वादळच आहे. त्यांची निवास व्यवस्था जिथे केली होती त्या इमारतीचं नाव होतं इंडिया हाऊस. आल्याबरोबर त्यांनी चौकशी केली. याचे मालक श्यामजी कृष्ण वर्मांची भेट घेतली. हाऊस का लिहिलंय? मग काय लिहायचं? भारत भवन. काय आहे भारत म्हणायला इंग्लिश लोकांना प्रश्न पडतो. र हा उच्चारच नाहीये. ऑर तोंडात बर्फ ठेवून म्हणायचा ऑर. र नावाचा उच्चारच ज्या भाषेत नाही त्यांना भारत वर्मा. त्यांना काय प्रश्न पडतील ते त्यांचे ते बघतील, पण त्यांना र म्हणता येत नाही. म्हणून आपल्या भवनाचं हाऊस करायची हाऊस कशाला? पण त्यांना म्हणण्यासाठी इंडिया हाऊस लिहायचंय ना, त्याच्या खाली दुसरी पाठी आपण लिहायची भारत भवन. दोन्ही लिहा की. तुम्हाला बंदी आहे दुसरी पाठी लिहायला? ही युक्ती छान आहे. त्या पाटीच्या खाली दुसऱ्या आठवड्यात देवनागरी लिपीत पाटी लागली भारत भवन आणि पोलिसांनी कळवलं. सावरकर पोचले. पांडुरंग हरी वासुदेव हरी. झटकी पटकन इकडं अर्ज भरला बॅरिस्टरीसाठी.
शिक्षण सुरू झालं, पण ताबडतोब तिथल्या वृत्तपत्रात जाहिरात दिली. सावरकरांचा प्रभाव काय कल्पना करावं. इंग्लंडच्या वृत्तपत्रात जाहिरात दिली की मी इथे फ्री इंडिया सोसायटी नावाची संस्था स्थापन केली आहे. काय नाव? आता लोकांना कळावं म्हणून इंग्रजी नाव घेतलं, फ्री इंडिया सोसायटी, भारताला स्वतंत्र करणारी एक सोसायटी. ही मी स्थापन केली आहे. ज्या ज्या भारतीय विद्यार्थ्यांना, ज्या ज्या भारतीय नागरिकांना त्याच्यामध्ये सामील व्हावं असं वाटतं त्यांनी भारत भवनात येऊन भेटावे. भारताच्या स्वातंत्र्य युद्धाला पाठिंबा द्यावा असं ज्या ज्या पाश्चात्य लोकांना वाटतं त्यांनीही संपर्क करायला हरकत नाही. याला मारुती म्हणायची. काय आग लावायची ती लंकेत. रावणाच्या देखत रावणाच्याच मशालीनं रावणाच्याच नाकाला पेटला. काय असीम ताकद असेल कल्पना करा. हा उपद्व्याप करून दर रविवारी भारत भवनामध्ये भारतीय तरुण एकत्र येतील हे तर केलंच, पण त्या बरोबरीनं आणखीन एक काम फार महत्वाचं केलं की नुसत्या तरुणांना व्याख्यान देऊन चालत नाही, हातामध्ये काहीतरी साहित्य पाहिजे म्हणून उत्कृष्ट साहित्याचं निर्माण केलं. इटली नावाचा देश युरोपात आहे. या इटली नावाच्या देशानं नुकतंच स्वातंत्र्य मिळवलंय. या इटली देशाचा स्वातंत्र्य योद्धा ज्याचं नाव आहे जोसेफ मॅझिनी. या जोसेफ मॅझिनीचं चरित्र भारतातल्या लोकांना कळलं पाहिजे. यासाठी जोसेफ मॅझिनीच्या पुस्तकाचं लेखन केलं, इंग्रजी, हिंदी, मराठी. महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात ऋतुबदलाचा एवढा त्रास होतो, लंडनला काय होईल आपलं. त्यासाठी त्यांचे आशीर्वादच पाहिजे. तो जोसेफ मॅझिनीचं चरित्र नुसतं लिहिलं नाही, ते भारतामध्ये पाठवलं. ते आपल्या थोरल्या भावाकडून गुप्तपणे छापून घेतलं. ते इतकं लोकप्रिय झालं, इतकं की त्याच्यावर इंग्रज सरकारने बंदी घातली. आणि बंदी घातल्यावर सरकारला कळलं आपलं चुकलं. का? बंदी घातल्यामुळे ते जास्त खपलं. बंदी घालण्यासारखं आहे काय म्हणून जास्त वाचलं गेलं. पण तेव्हा इंग्रज सरकारने ठरवलं याच्यानंतर सावरकर लिहिल त्या पुस्तकावर प्रकाशना आधीच बंदी घालायची. सावरकरांनी दुसऱ्या पुस्तकाचं लेखन असं केलंय, इंग्लंडमध्ये, लंडनमध्ये आपल्या 1857च्या युद्धाची टिंगल केली जायची. आपण 10 मे हा जो स्वातंत्र्य दिन मानतो, त्याच दिवशी मुद्दाम लंडनच्या चौकामध्ये किंवा पटांगणामध्ये मेळावा भरायचा. त्यामध्ये नानासाहेब पेशवे, बहादूर शाह जफर यांची सोंग आणली जायची. त्यानं मुद्दाम तोफेच्या खोटं तोंडी उभं करायचं. त्या खोट्या तोफेचा खोटा बंबार करून ते असे लोळत आहेत, तडफडत आहेत. आणि मग सगळे इंग्लिश लोक हॅ 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 करून टाळ्या वाजवत आहेत. असले तमाशे चालले होते. आमच्यासारखा माणूस असता तर एवढंच म्हटलं असता, आता काय त्यांचाच देश आहे तो, दे कॅन डू. काय कॅन डू? सावरकरांनी ताबडतोब ग्रंथपालाला विचारलं, 1857चा इतिहास तुमच्याच लोकांनी लिहिलेली पुस्तकं कुठे आहे? ते म्हणले हे ग्रंथालय घ्या. त्या ग्रंथालयाचा आधार घेतला आणि जवळजवळ छापील 400 पृष्ठांचं दुसरं पुस्तक लिहून काढलं. 1857चे स्वातंत्र्य समर. बंड नाही, गुंडगिरी नाही, सैनिकांचा उठाव नाही, स्वातंत्र्यासाठी झालेलं एक पवित्र रणांगण, या पद्धतीचं पुस्तक लिहिलं. इंग्रजीमध्ये सुद्धा भाषांतरित केलं. पुन्हा थोरल्या भावाच्या आधाराने छापून काढलं. आणि भारतापासून अमेरिका, लंडन इतकंच नव्हे तर फ्रान्स, इटली पर्यंत पुस्तकाचा प्रसार झाला.
या 1857च्या पुस्तकाचं एक भाग्य असं आहे की पुढे त्याच पुस्तकाचं पंजाबी भाषेतलं रूपांतर करून आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना द्यावं, म्हणून याचे पंजाबी गुरुमुखी भाषेतल्या आवृत्तीचे प्रकाशक स्वतः भगतसिंग होते आणि बंगाली आणि इंग्रजी आवृत्ती करून आझाद हिंद फौजेमधल्या प्रत्येकानं हे पुस्तक वाचलं पाहिजे म्हणून आझाद हिंद फौजेच्या प्रत्येक सैनिकाला हे पुस्तक देणारे दुसरे प्रकाशक सुभाषचंद्र बोस होते. इतकं भाग्य मिळालेलं पुस्तक आहे 1857चं स्वातंत्र्य समारंभ. फार फार दुर्मिळ भाग्य असतात महाराज. ही कल्पना करा किती अवघड काम असेल. पुस्तक तर लिहिलं पण 1857च्या युद्धाचा स्मृती दिन लंडन मध्ये साजरा करायचा. तुम्हाला काही उद्योग नाहीत का? इथं आमच्या देशात आम्हीच मिळवलेल्या विजयाचा कारगिल विजय दिन सगळ्या शाळेत साजरा होत नाही. भारताच्याच सैन्याने मिळवलेल्या 1965च्या पाकिस्तान विजयाचा विजय दिन आमच्या महाविद्यालयात होत नाही. 72च्या युद्धामध्ये बांगलादेशाच्या बरोबर झालेल्या अत्यंत चांगल्या धुमश्चक्रीमध्ये आपण विजय प्राप्त केला. याची आठवण इतिहासाच्या मास्तूरला सुद्धा नाही. आपल्याला आठवण फक्त ढोंगणावर मार खाल्ल्यानंतर मेणबत्त्या घेऊन काढलेल्या यात्रा तेवढ्याच. अरे पण माझ्या देशात मीच मिळवलेल्या विजयाचा तुम्हाला जर डाटा कलेक्ट करायचा असेल तर करा ना. की आत्ता कारगिल खूप लांब राहिलं. 26/11चा भारतावरती झालेला हल्ला आमच्या सैनिकांनी जो परतवून लावला तो परतवून लावल्याच्या दिवसाची तरी स्मृती किती महाविद्यालयांनी केली. 26/11च्या सगळ्या वीरांना श्रद्धांजली अर्पण करायचे कार्यक्रम किती शाळांमध्ये झाले. आमच्या पराभवाचे गोडवे सतत गायले जातात. आम्ही केलेल्या पराक्रमाच्या कथा कधी ऐकवायच्या पोरांना. कल्पना करा आपण मिळवलेल्या विजयाचा सण आपण भारतात साजरा करत नाही, तो भारताने केलेल्या युद्धाचा सण परदेशात करणं आणि ते सुद्धा इंग्लंडच्याच समोर करणं. म्हणजे मीच 50 वर्षापूर्वी माझ्या पूर्वजांनी तुमच्या पूर्वजांच्या तंगडीत तंगडी घालून तुम्हाला पाडलं होतं आणि त्यात तुमचं नाक मस्त फुटलं होतं. याचा स्मृती दिन तुमच्याच घरात साजरा करतो. आणि या साजऱ्या करण्याला इंग्लंड काहीही करू शकलं नाही. हे जगासमोर सावरकरांचं सामर्थ्य सिद्ध झालं आणि इंग्लंडचा दुबळेपणा सिद्ध झाला. तुमच्या देशाविरुद्ध पुकारलेल्या युद्धाचा स्मृती दिन तुमच्या देशात चाललाय. स्मृती दिन झाला. त्या स्मृती दिनाच्या अशा काय काय म्हणायचं त्याला छातीवरचे बिल्ले केले आणि सगळ्या भारतीय तरुणांनी ते छातीवर बिल्ले लावून महाविद्यालयांमध्ये प्रवेश केला. ती बाकीची मुलं विचारायची हे कशासाठी आहे. भारताच्या युद्धाचं स्मृतिचिन्ह आहे. इंग्लंड विरुद्धच्या युद्धाचं स्मृतिचिन्ह आहे. ते आम्ही आमच्या छातीवर इंग्लंड मध्ये मिरवून दाखवू. काय मौज आहे ने. आणि अशा सगळ्या स्वातंत्र्याच्या आणि स्वराज्याच्या स्वाभिमानांनी पेटलेल्या मुलांसाठी सावरकरांनी वाङ्मयाच्या बरोबरच काव्य वाङ्मय सुद्धा वापरलं. एक त्यांची कविता ऐकवतो. परदेशात गेल्यानंतर खूप आपल्याकडे कविता होतात ना, हमें प्यारा हिंदुस्तान है वगैरे, त्या पद्धतीची सावरकरांची कविता आहे. सकल जगामधि छान अमुचा, सकल जगामधि छान अमुचा, प्रिय कर हिंदुस्तान. सकल जगामधि छान अमुचा, प्रिय कर हिंदुस्तान अमुचा सुंदर हिंदुस्तान. या देशाची माहिती काय वर्णावी तात्यांनी, कशी वर्णावी तात्यांनी.
जिजा जन्म दे शिवा शिवा, जिजा जन्म दे शिवा, जिचास्तव गुरुपुत्रांचे प्राण, जिजा जन्म दे शिवा. यासाठी थोडा इतिहास माहित पाहिजे. माझा हिंदुस्थान मला जीवापेक्षा प्रिय आहे. कसा आहे माझा हिंदुस्थान? ज्याच्या वैभवासाठी जिजाबाईंनी शिवरायांना जन्म दिला. जिजा जन्म दे शिवा कशास्तव? हिंदुस्थानास्तव. गुरु गोविंद सिंगांची 2 मुलं आम्ही धर्मांतर करणार नाही 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 असा गजर करत दगडाच्या भिंतीमध्ये चिडून मारली गेली तरी सुद्धा ती ज्या देशाच्या संस्कृतीच्या रक्षणासाठी मेली ते गुरुपुत्रांचे प्राण कोणास्तव? हिंदुस्थानास्तव. आणि जेव्हा अकबरापासून अनेक यवनी राजांच्या स्वाऱ्या झाल्या तेव्हा राणी पद्मिनी पासून अनेक राजपूत स्त्रियांनी जे जोहार केले, स्वतःचे देह जाळून टाकले. एखादा दुधानी न्हाण करतो, आंघोळ करतो. एखादा अत्तराने न्हाण करतो, आंघोळ करतो. पण आमच्या राजपूत कुमारिकांनी अग्नीनं आंघोळ केली होती, ती ज्याच्या संरक्षणासाठी, ज्याच्या मोठेपणासाठी. त्याचं नाव आहे हिंदुस्थान. आमचा हिंदुस्थान, प्रिय कर हिंदुस्थान, प्राण प्रिय हिंदुस्थान. अरे वा. जिजा जन्म दे शिवा, जिचास्तव गुरुपुत्रांचे प्राण, जिचास्तव चित्या कुमारिकासी, जिचास्तव चित्या कुमारिकासी, तिस्तवात न्हाण आमुचा सुंदर हिंदुस्थान, आमुचा सुंदर हिंदुस्थान, आमुचा सुंदर हिंदुस्थान. जननी तुझा सन्मान रक्षणी अर्पुरणी हे प्राण, जननी तुझा सन्मान रक्षणी अर्पुरणी हे प्राण. शत्रुकंठ भंगो निघालू, शत्रुकंठ भंगो निघालू तुझ तारुण रक्तस्नान, आमुचा सुंदर हिंदुस्थान, आमुचा सुंदर हिंदुस्थान. भारत माता की. भारताच्या जयघोषाचा जयनाद लंडन मध्ये घुमलेला. वा रे वा. पण आपण ज्या कामासाठी गेलो होतो त्याचं काय झालं? सावरकरांची गती सांगतो काय आहे. इंग्लिश पोलिसांची दृष्टी नाही तर इंग्लिश पोलिसांच्या कानाची सुद्धा अंतर चुकवून सावरकरांनी माहिती काढली शस्त्र कुठे सापडेल आणि शस्त्र कुठे निर्माण करता येईल. माहिती गोळा करता करता लक्षात आलं की इंग्लंडमध्ये ते शक्य नाहीये, पण त्याच्या शेजारी चिकटून आगगाडीने सुद्धा जाता येईल असा फ्रान्स नावाचा देश आहे. या फ्रान्स देशामध्ये काही रशियन क्रांतिकारक आहेत जे गुप्तपणे शस्त्र शिकवतात. अशा वेळेला सावरकरांनी आपल्या अंतर्गत वर्तुळाची बैठक घेतली. त्या मित्रांना सांगितलं, बाबांनो आपल्याला शस्त्र ताबडतोब प्राप्त करायचं आहे, फ्रान्समध्ये जाऊन बॉम्ब शिकायचा आहे. कोण जाईल? दिवाळीचा बॉम्ब नाही. जो करता करता जर चूक झाली तर आयुष्याचं अपंगपण किंवा मृत्यू येऊ शकतो. मृत्यूपत्र करायचं आणि निघायचं. बुंदीचे लाडू करायचे नाहीयेत. अय्या वळायला जमलाच नाही, चिक्की करून टाकू. इतकं सोपं नाहीये महाराज. स्फोटकाशी खेळ करणं. जो स्वतःच्या जीवावर आईसाठी उदार होऊ शकतो अशाच वीराची ती कामं असतात.
कोण जाणार फ्रान्सला? तिघा लोकांची नेमणूक झाली. एक महाराष्ट्राकडून पांडुरंग महादेव बापट, ज्यांना आपण पुढच्या काळात सेनापती बापट म्हणतो ते. दुसरे बंगालकडून हेमचंद्रदास. आणि तिसरे काश्मीरकडून मिर्झा अब्बास. हे 3 मित्र फ्रान्सला जातील. फ्रान्समध्ये जाऊन बॉम्बची विद्या संपादन करतील. यांची रेल्वेची तिकीट कोण काढणार आहे? हे सगळे शिष्यवृत्तीवर जगणारी पोरं आहेत. फ्रान्समध्ये जाऊन TADA खाणं कोण करणार? आणि कोणाच्या घरात बसून प्रॅक्टिस करायची आहे? कारण ज्याचं घर असेल त्याच्या सातबाऱ्यावर त्याचं नाव गेलं असणार आहे, कारण हे कधीही उडू शकतात आता घर प्रॅक्टिसमध्ये. तर अशा कोण आहेत तिथे? यांचंही नाव माहिती पाहिजे. क्रांतिकारकांचा असा खर्च आणि त्यांच्या साहसासाठी आपली वास्तू उपलब्ध करणाऱ्या त्या काळातल्या महान पारशी विदुषी होत्या, ज्यांचं नाव होतं मॅडम कामा. यांचं नाव क्रांतिकारकांची आई म्हणून घेतलं जायचं, कारण अनेक क्रांतिकारकांना या श्रीमंत असलेल्या स्त्रीनं आपली सर्व श्रीमंती यांच्यासाठी उधळून खरी श्रीमंती जाहीर केली. कारण श्रीमंती ही उपभोगात नाही, त्याग केवढा तेवढी श्रीमंती जास्त. पैसा असणं हे भाग्य आहे आणि देता येणं ही श्रीमंती आहे. अर्थात चांगल्यासाठी देता येणं ही श्रीमंती आहे. त्यामुळे माझा 40 खोल्यांचा बंगला आहे. नुसतं किचन 70 लाख. राहतं कोण? मी, माझी बायको आणि कुत्रा. अरे कर्म दरिद्रिया, तू, तुझी बायकोने एक कुत्रा जगायला 40 खोल्यांचा बंगला खर्च करण्यापेक्षा एक 2 रूम किचन मध्ये हे उपद्व्याप केले असतेस. आणि समजा तुझ्या भाग्याने मिळालेल्या पैशांनी आणखीन 400 लोकांचे संसार उभे करून दाखवले असतेस तर म्हटलं असतं तू श्रीमंत आहेस. अन्यथा तुझ्यासारखा दरिद्री कोणी नाही रे. तुझ्यासारखा फक्त भाग्यवान आहेस, पण दरिद्री आहेस. मी किती दागिने मिरवतो याच्यामध्ये मजा नसते. मी किती लोकांचे संसार उभे करतो याच्यात मजा असते. मॅडम कामाचं नाव त्यासाठी प्रसिद्ध होतं. अनेक क्रांतिकारकांना ते समजा तुरुंगात गेले, ते समजा फाशी गेले, तर त्यांच्या कुटुंबाला जन्मभर मदत दर महिना आठवण ठेवून पाठवणं. मॅडम कामाने खूप मोठं काम केलंय. थोडं गतीनं असा पुढे जातो. हे कसं शिकत होते हे सगळं सांगत नाही, पण हे शिक्षण घेऊन 3 मित्र आले. पांडुरंग बापट यांनी ती विद्या सावरकरांना लंडनमध्ये शिकवली, निवासस्थानी इंडिया हाऊस भारत भवनात. भारत भवनातल्या त्यांच्या खोलीच्या वरच्या माळ्यावर प्रयोगशाळा केली. काय उपद्व्यापेत कल्पना करा. आता त्या प्रयोगशाळेत जर काही चुकलं तर भारत भवनही गेलं, इंडिया हाऊसही गेलं, सावरकर बाकी सगळ्यांची हाऊसही संपली. धाडस घेतल्याशिवाय मौज काय हो. अर्थात एका गोष्टीचा खुलासा करतो. गुप्तपणे शस्त्र मिळवणं, त्यासाठी गुप्तपणे पैसा उभा करणं, ती गुप्तपणे इकडून तिकडं आणणं आणि त्याचा स्फोट घडवून शासनावर दहशत उभी करणं, हेच काम आतंकवादी सुद्धा करतात. हेच काम दहशतवादी गट सुद्धा करतात. मग सावरकरांचं कौतुक करायचं का नाही करायचं? मग उद्या जर सावरकर त्या काळातले दहशतवादी होते असं म्हटलं तर चूक राहील का? आतंकवादी असंच करतात ना, शस्त्र गुप्तपणे शिकतात. त्यांना उघडपणे शिकायची सोयच नाही, गुप्तपणे इकडून तिकडे नेतात. ऐका, मजल्यांची नावं तीच आहेत. शस्त्र गुप्तपणे शिकणं, त्याच्या पुढचा मजला ते गुप्तपणे वहन करणं, त्याच्या पुढचा मजला त्याचा स्फोट घडवून आणणं, त्याच्या पुढचा मजला शासनावर दहशत आणणं. या मंदिराचा पाया काय आहे आणि कळस काय आहे याच्यावर ठरवायचं
हे मंदिर आहे का गुत्ता आहे? जेव्हा याचा पाया न्याय असतो तेव्हा हेच सगळे मजले पवित्र होतात, आणि जेव्हा ह्याचा पाया अन्याय असतो तेव्हा हे मजले अधर्म होतात. मंदिराचा पाया काय तो लक्षात घेतला पाहिजे. आणि एक छोटासा फरक सांगतो जो मनात पक्का ठेवा आणि पुढच्याही पिढ्यांना सांगा. मुलं हे नक्की विचारतील, तुम्हाला शंका नाही येणार, मुलांना शंका येणार आहे. आतंकवाद आणि क्रांतिकारकांचं हे कृत्य, यात फरक काय? तर फरक सांगता आला पाहिजे. आतंकवादी निरपराध लोकांना मारून पराक्रम दाखवतात, आणि क्रांतिकारक फक्त गुन्हेगाराला शिक्षा करून पराक्रम दाखवतात. रँड अत्याचार करताना सर्वसामान्य सगळ्यांवर करतो, आणि चाफेकर गोळी घालताना फक्त रँडला मारतात. अलीकडचं उदाहरण घ्यायचं झालं तर, जेव्हा 26/11चा हल्ला करण्यासाठी कसाब येतो, त्याच्याबरोबर आणखीन काही लोक येतात, ते सगळे अंधाधुंद गोळीबार करतात, रेल्वे स्टेशनवर गोळीबार करतात. याच्यामध्ये फक्त हिंदू नसतात मारले जाणारे, त्यात मुसलमानही मरतात, ख्रिश्चनही मरतात, शीखही मरतात, पारशीही मरतात, ज्यूही मरतात, परदेशीही मरतात. कोणी का मरेना, दिसेल त्याला मारून टाकणं हा कसाबचा पराक्रम आहे. आणि असा वेडेपणा करणाऱ्याला पकडण्यासाठी प्राण देईन हा तुकाराम ओंबाळ्यांचा हौतात्म्य आहे. हो, उद्या त्यांच्यावर सुद्धा आमच्या सैनिकांनी गोळ्याच घातल्या म्हणजे मग आपल्याकडे कसं म्हणणार टॉक शो मध्ये, त्यांनीही गोळ्याच घातल्या, यांनीही गोळ्याच घातल्या, नाही का? म्हणजे ही माणसं दहशतवादी म्हणावी लागतील. खरंच असं बोलणारी माणसं बघितली ना की वाटतं ह्यांच्या ढोण्यात कोण गोळ्या का नाही घालत कधी. कशासाठी हे मूर्खासारखं बोलणाऱ्या माणसांना प्रसिद्धी मिळते तेच कळत नाही. अरे हरामखोर माणसा, न्यायासाठी एखादा पराक्रम करणं आणि अन्यायासाठी निरपराध्यांना मारणं याची सगळ्याची एकाच परड्यामध्ये तुलना करता आणि स्वतःला बुद्धिवान समजता. दुर्दैवाने हा सगळा प्रयोग आपण नीट केला पाहिजे. कारण आजही केंद्राकडून येणाऱ्या काही पुस्तकांमध्ये हा उल्लेख आहे की भगतसिंग, सुभाष बाबू आणि सावरकर हे इंग्रजाच्या काळातले दहशतवादी गटांचे नेते होते असा उल्लेख आहे. शासनावरती, शासनाच्या त्या यंत्रणेवरती दबाव आणून हा आपण शब्द बदलून घेतला पाहिजे, नाही तर दहशतवाद्यांच्या पंक्तीमध्ये उद्या आमची मुलं ह्या सगळ्या क्रांतिकारकांना बसवतील. बाबांनो, जेव्हा एखादा आतंकवादी मरायला तयार असतो तेव्हा त्याच्या सगळ्या पुढच्या 10 पिढ्यांचा इन्शुरन्स कोणीतरी घेतलेला असतो. यांच्या खात्यावर 2 कोटी जमा होतात तेव्हा त्यांच्या घरातला एक मरायला तयार होतो. आणि इथे पुढच्या 10 पिढ्या भिकेला लागतील याची खात्री असताना आमचे क्रांतीवीर मरायला तयार होतात. देशावरचं प्रेम पैशाने विकलं जात नाही आमच्याकडे. सावरकरांचा त्याग, भगतसिंगांचा त्याग याचा पाया न्याय टिकवणं आहे. आणि इंग्लंडच्या गोळीचा किंवा अनेक आतंकवाद्यांच्या हातातल्या बंदुकीचा पाया समाजावर अन्यायाने राज्य करणे आहे. पाया कुठला ह्याच्यावरनं ठरवलं पाहिजे की पुढची इमारत कशी आहे. म्हणून एक वाक्य मी अनेक वेळा सांगितलंय, पण पुन्हा एकदा पुनरावृत्ती करतो, क्षमा करा. पण ते वाक्य प्रत्येक शिक्षकाने, प्रत्येक विद्यार्थ्याला घट्ट शिकवलं पाहिजे. ते म्हणजे पाप आणि पुण्य हे कृतीवर ठरवायचे नसते, ते हेतूवर ठरवायचे असते आणि परिणामावर ठरवायचे असते. एवढा जरी शहाणपणाचा उपदेश तुमच्या आमच्या डोक्यात घट्ट बसला तरी क्रांतीवीरांचा उपमर्द होणार नाही. सावरकर स्वतः तर शिकलेच, पण सावरकरांचं धैर्य काय आहे एक क्षणात सांगतो. ही सत्य घटना पांडुरंग बापटांनी लिहिली आहे. जेव्हा पांडुरंग बापट त्यांच्या खोलीत बसले होते आणि त्यांनी 2 बॉम्ब तयार करून बघितले होते, आणि आता हे 2 बॉम्ब भारतात पाठवायचे होते पातेल्यात घालून. कुठून तरी इंग्लंड पोलिसांना बातमी लागली आणि 1 फौजदार आणि 4 पोलीस इंग्रज इंडिया हाऊसकडे यायला लागले.
सावरकरांचा एक माणूस गच्चीवर नेहमी तयार असायचा, बेसावध राहण्यासारखं पाप नाही. त्यांनी ताबडतोब खाली सूचना केली, सायरन वाजल्यासारखा आवाज सुरू झाला.